मंडळी, लोकप्रियता आणि यशाची शिखरं गाठण्याआधी संघर्ष खरं तर कोणाला चुकलेला नाहीये आणि अशाच संघर्षातून, अडचणींमधून, अडथळ्यांमधून घडलेत गायक, संगीतकार, स्वातंत्र्य सैनिक, गीतकार, बाबूजी आपण त्यांना म्हणतो, अर्थात सुधीर फडके. त्यांचं स्वप्न आणि ध्येय कायम उराशी बाळगून ते सतत संघर्ष करत राहिले. अनेकदा खचलेही, पण त्यांचं ध्येय त्यांना सतत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहिलं. आणि यात सुधीर फडके यांच्या संघर्षाचा किंवा तो जीवन प्रवास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गंधर्व सुधीर फडके या चित्रपटामध्ये. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. स्वर्गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट नेमका कसा आहे, कोणकोणत्या गोष्टी या चित्रपटात पाहण्यासारख्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी खटकू शकतात, या सगळ्याबद्दल मी आज व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यांना लहान वयात आई वडिलांची मिळालेली माया असेल, त्यानंतर तरुण वयात एकट्याने केलेला संघर्ष, मित्रांची मिळालेली साथ किंवा त्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी केलेलं काम आणि या सगळ्यातून पुढे जात असताना विविध कामं मिळणं, त्यांचं संगीत प्रेम आणि त्याच्यात हळूहळू यश मिळणं, हा सगळा प्रवास जो आहे तो आपण या चित्रपटात बघू शकतो. आणि याच जीवन प्रवासात त्यांना अनेक महान व्यक्ती आणि दिग्गज व्यक्तींची साथ लाभली, त्यांचा सहवास लाभला आणि या सहवासात ते कसे घडत गेले हे देखील आपण या चित्रपटात पाहू शकतो. या चित्रपटाची जमेची बाजू काय माहितीये का, तर सुधीर फडके यांची सुरेल, श्रवणीय, अर्थपूर्ण अशी जी गाणी आहेत ती या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळतात. चित्रपटाच्या कथेतील विविध वळणावर असेल किंवा विविध प्रसंगांना ही गाणी जी आहेत ती आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळे सुधीर फडके यांचा जीवन प्रवास किंवा त्यांचं आयुष्य यासोबत ती येणारी गाणी, ही जी सांगड आहे ती अतिशय सुंदर पद्धतीनं याच्यात मांडण्यात आलेली आहे. याशिवाय सुप्रसिद्ध कविश्रेष्ठ गदी माडगुळकर यांच्या सोबतची त्यांची मैत्री असेल, त्यांच्यासोबतचे मतभेद असतील, या सगळ्या गोष्टी देखील बघायला मिळतात. महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लाभलेला त्यांना सहवास, या गोष्टी देखील यात अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत. तर शांत, संयमी आणि आपल्या संगीत विश्वात हरवून गेलेले सुधीर फडके आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अभिनेते सुनील बर्वे यांनी या प्रमुख भूमिकेत सादर केलेलं आहे आणि ते उत्तम पद्धतीनं समोर आलंय असं म्हणूयात. म्हणजे सुधीर फडके यांना खरं तर रुपेरी पडद्यावर अक्षरशः जिवंत केलंय या भूमिकेतून असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यातील बारकावे असतील, हावभाव असतील, त्याचं सादरीकरण असेल, ते सुनील बर्वे यांनी उत्तम पद्धतीनं वठवलंय. याशिवाय तरुण वयातील सुधीर फडके जे आहेत ते सादर केलेत अभिनेता आदिश वैद्यानं. आदिशने त्यांच्या संघर्षाचा, तरुणपणातील जो संघर्षाचा काळ आहे तो या चित्रपटात सादर केलेला आहे आणि मला वाटतं आदिशचं आतापर्यंतचं उत्तमोत्तम काम या चित्रपटातून समोर आलेलं आहे. बाबूजींची पत्नी अर्थात ललिताबाई यांची भूमिका साकारली अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आणि मृण्मयीच्या अभिनयातील जी सहजता आहे ती ललिताबाईंच्या भूमिकेला न्याय देणारी असं जाणवते या चित्रपटामध्ये. गदी माडगुळकर यांचं देखील कॅरेक्टर, त्यांची भूमिका या चित्रपटात अर्थ आपल्याला बघायला मिळते. ती सादर केली अभिनेते सागर तळाशीकर यांनी आणि ती भूमिका अतिशय सुंदर पद्धतीनं समोर येताना दिसते. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या दिग्दर्शनामधलं सादरीकरण असेल किंवा ती मांडणी असेल, त्याच्यात नाविन्य आहे, वेगळेपण आहे आणि ते कलात्मक वाटतं. शिवाय त्यांनी संवाद, कथा, पटकथा देखील या चित्रपटाची लिहिलेली आहे. तर याशिवाय आशा भोसले यांच्या भूमिकेत अपूर्वा मोडक, माणिक वर्मांच्या भूमिकेत सुखदा खांडकेकर, राजा परांजपेंच्या भूमिकेत मिलिंद फाटक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत धीरज जोशी, बालवयातील सुधीर फडकेंच्या म्हणजेच रामच्या भूमिकेत बालकलाकार विहान शेडगे, फडकेंच्या आईच्या भूमिकेत विभावरी देशपांडे, पाध्यभूमांच्या भूमिकेत नितीन दंडुके, डॉक्टर अशोक रानडेंच्या भूमिकेत पारितोष प्रधान, साहेब मामा फतेहलाल यांच्या भूमिकेत अविनाश नारकर, डॉक्टर हेडगेवार यांच्या भूमिकेत शरद पोंक्षे, नना देशपांडे यांच्या भूमिकेत उदय सबनीस, निखिल राऊत, श्रीधर फडकेंच्या भूमिकेत निखिल राज शिर्के हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा चित्रपट खरं तर एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव आपल्याला देतो आणि यासाठी या चित्रपटाचं छायांकन असेल, संकलन असेल, या बाजू महत्वाच्या आहे आणि ही बाजू या चित्रपटात पक्की असल्याचं आपल्याला जाणवतं. याशिवाय चित्रपटात अनेक भूमिका आहेत, विविध पात्र आहेत, त्यामुळे प्रत्येक कलाकाराचा, प्रत्येक भूमिकांमधला जो उत्तम अभिनय आहे या चित्रपटाची जमेची बाजू आहे. याशिवाय कलाकारांचे वेशभूषा, पेहराव, मेकअप या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तो काळ जिवंत करण्यात महत्वपूर्ण ठरतात. शिवाय काही त्रुटी देखील आपल्याला जाणवतात. म्हणजे चित्रपटातील महत्वाचे प्रसंग असतील, विविध सीन्स असतील, विविध वळणावर कथेत येणारे प्रसंग असतील, त्यावेळी आलेले जे संवाद आहेत ते काही ठिकाणी प्रभावी वाटत नाही. तर ही एक गोष्ट मला जाणवते.
याशिवाय चित्रपट सुरू झाल्यानंतर चित्रपटाची सुरुवात असेल ती धीम्या गतीने जाणवते किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची काही मिनिटं असतील ती तुमचं लक्ष वेधून घेण्यात किंवा तुम्हाला खिळवून ठेवण्यात अयशस्वी ठरतात, हे देखील मला जाणवतं. मंडळी, सुधीर फडके यांची गाणी आजही तितकीच श्रवणीय आणि प्रत्येक काळाला जुळवणारी आहे. त्यामुळे ज्यांनी ही गाणी ऐकली नाहीयेत किंवा सुधीर फडकेंचा जीवन प्रवास माहिती नाहीये, तर त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे आणि या चित्रपटातून ती गाणी ऐकता येणार आहे, त्यांचा जीवन प्रवास बघता येणार आहे. याशिवाय स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुधीर फडके यांची ओळख असेल किंवा त्यांची ती बाजू असेल ती देखील या चित्रपटामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. तर मंडळी, संघर्षाच्या काळात खचून न जाता संयम आणि सातत्य आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं मदतशील ठरू शकतं, हे या चित्रपटातून घेण्यासारखं आहे. तेव्हा स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाला मी देते 3 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि बघत राहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.